आहे भास्कर हो आहे भास्कर आज शेकडो वर्षानंतर परत अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचं मंदिरामध्ये आज स्थापना होत आहे आणि खऱ्या अर्थाने हा एक महत्त्वाचा दिवस ठरेल आणि त्याचप्रमाणे आज इथं सर्व लोक आज आपण पाहिलं असेल तर समाजातील सर्व लोकांनी इथं एकत्र येऊन इथं आपली रामभक्ती व्यक्त केली. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की जिजाऊ मातांनी आणि शहाजी महाराजांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी मार्गदर्शन सातत्याने शिवाजी महाराजांना केलं आणि तिथं त्यांच्याच त्यांच्यातूनच स्फूर्ती घेऊन शेवटी शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं. आपल्याला लक्षात दुसरं येतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून आधीसुद्धा होतं. त्यांच्यापासून विशेषतः रामचरित्रातून स्फूर्ती घेऊन त्यांनी आपलं कार्य केलं आणि आपले द्वितीय चिरंजीव त्यांचं नाव राजारामच ठेवलं आणि जे 9 वर्ष 10 वर्ष आपल्या स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी झिंजी लढत होते आणि शेवटी इथं पुन्हा एकदा स्वराज्य प्रस्थापित केल्यानंतर 1700 ते आले आणि त्यानंतर ताराबाईंनीसुद्धा आपलं कार्य चालू ठेवलं आणि नंतर आपण पाहतोय की शिवाजी छत्रपती शाहू महाराज जेव्हा इथं आले त्यांचेही पुत्र त्यांचंही नाव राजाराम. त्याच्या आधीचे एक छत्रपती होऊन गेले त्यांचंही नाव राजाराम आणि धाकट्यांचं नाव छत्रपती धाकट्या चिरंजीचं नाव शिवाजी. अशा तऱ्हेने त्यांची भक्ती सातत्याने रामभक्ती सर्व लक्षात येऊ शकते आणि राम हे आपल्या कोल्हापूरला काही नवीन नाहीत. प्राचीन काळापासून आपण सर्व रामाची भक्ती करतो. इथलं हे मंदिर जेव्हा हे सगळं उद्ध्वस्त झालं होतं तेव्हा जवळजवळ 200 वर्षापूर्वी साधारण
इथं हे मंदिर पुन्हा प्रस्थापित झालं, जे आज रामाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. रामाचा पार म्हणून आपल्या पुढेच आहे आणि हे सगळं अंबाबाईच्या परिसरात आहे. अंबाबाईच्या कृपेने सुद्धा इथं राम मंदिर झालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि ह्या तऱ्हेने आपण भक्तीच्या मार्गातून सुद्धा स्फूर्ती घेतली पाहिजे आणि भक्तीच्या मार्गाने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हाच आपल्याला आपली दिशा ओळखू शकतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. हां, मी अयोध्येला गेलो होतो 56मध्ये, 1956मध्ये गेलो होतो, 8 वर्षाचा असताना. त्याच्यानंतर अजून नाही. आता पुढं योग येईल तेव्हा जाईल. कधी जाणार तरी काय ठरवलं वगैरे काय नवीन राम मंदिर बघायला? आपण सगळे जाऊया ना. मिळून जाऊया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.